नमस्कार छोट्या दोस्तांनो. संतांच्या गोष्टी या उपक्रमात आज आपण तुकाराम महाराजांची गोष्ट ऐकणार आहोत. खरं म्हणजे वाणी म्हणजे बोलणे ही देवाने आपल्याला दिलेली एक खूप मोठी देणगी आहे, एक खूप प्रचंड मोठी शक्ती आहे. आपण जसं बोलतो तसं मात्र होत नाही, पण साधू संत ऋषीमुनी हे जसं बोलतात की नाही तसंच घडतं. आणि या अद्भुत शक्तीलाच आपण वाचाशक्ती किंवा शब्दांचं सामर्थ्य असं म्हणतो. आता हे शब्दांचं सामर्थ्य या मंडळींना कसं काय बरं मिळालं? तर त्याचं कारण असं आहे की ही मंडळी या ईश्वराने दिलेल्या शक्तीचा उत्तम प्रकारे उपयोग करतात. ती वाया घालवत नाहीत, ती संग्रहित ठेवतात आणि या शक्तीचा गैरवापरही करत नाहीत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संत मंडळी जे सांगतात, जे शिकवतात, जी शिकवण देतात त्याप्रमाणे आधी तसे वागतात आणि म्हणूनच बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं आपल्याकडे म्हटलं जातं. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दलची एक गोष्ट नेहमी सांगितली जाते. तुकाराम हे देहू या छोट्याशा गावातले एक संत. लोक त्यांना देव मानत होते, पण तुकाराम मात्र स्वतःला भगवंताचा एक सेवकच मानत होते. आपण कुणी फार मोठे ज्ञानी पंडित किंवा अभ्यासक आहोत, आपलं कुणी ऐकावं असं त्यांना कधीच वाटत नव्हतं. एवढंच काय, पण केवळ देवाच्या भजनाशिवाय ते कधी दुसरं काहीच सांगतही नव्हते. मी मोठा आणि माझंच म्हणणं लोकांनी ऐकावं असा तर त्यांचा आग्रह कधीच नव्हता. गात जातो तुका हाची उपदेश लोका अशी त्यांची अवस्था होती. बोलण्यापेक्षा तसे वागण्याकडे त्यांचा जास्त जोर होता. एकदा काय झालं, तुकाराम महाराजांचं मंदिरात कीर्तन सुरू होतं आणि ते ऐकण्यासाठी पुष्कळ भक्त जमा झाले होते. तुकाराम महाराज साधं सोपं पण तेवढंच परिणामकारक असं खूप छान सांगत असत. त्यांच्या सांगण्या बोलण्याने अनेकांच्या चालण्या वागण्यात मोठा फरक पडला होता. हे आणि असं बरंच काहीतरी ऐकून एक बाई त्यांच्या कीर्तनाला आल्या. सोबत एक 5-6 वर्षाच्या लहान मुलाला पण त्यांनी आणलं होतं. कीर्तन संपलं. एक एक करून सगळी मंडळी निघून गेली, पण ती बाई मात्र तिथं थांबूनच होती. सगळीजण निघून गेल्यावर ती बाई मुलाला घेऊन पुढे आली. मायलेकांनी महाराजांना नमस्कार केला तेव्हा मोठ्या प्रेमानं आणि जवळकीतेच्या भावनेनं महाराजांनी विचारलं, माझ्याकडे काही काम आहे का? काही सांगायचं विचारायचं आहे का? व्हय जी असं म्हणत तिनं आपल्या 5-6 वर्षांच्या पोराला पुढं केलं आणि म्हणाली, महाराज हे माझं पोरगं लई गूळ खातं बघा, याला काही सांगा, जरा काहीतरी शिकवा असं त्या बाईनं सांगितलं. महाराजांनी एकदा त्या मुलाकडे पाहिलं, गोड हसले आणि त्याच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, बास एवढंच ना, एक काम करा, तुम्ही 1 महिन्यांनी या, मग मी सांगतो त्याला काय करायचं आहे ते. बरं असं म्हणून ती आई आपल्या मुलाला घेऊन निघून गेली. विठ्ठल 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 असं म्हणत तुकोबा पण आपल्या घरी निघून गेले. बरोबर 1 महिना झाला आणि एक दिवस ती बाई परत आपल्या मुलाला घेऊन महाराजांकडे आली. तिनं महाराजांना पुन्हा तेच विचारलं. जरा थांबून विचार करून महाराज म्हणाले, बाई मी तुम्हाला 1 महिन्यांनी या असं म्हणालो होतो, पण अजून मी काही त्याला सांगावं अशी वेळ आली नाही. तेव्हा असं करा, तुम्ही आणखी 1 महिन्यानी त्याला माझ्याकडे घेऊन या, मग मी सांगतो काय करायचं ते. या उत्तरानं ती बाई जरा विचारात पडली. महाराज आपल्या पोराला अजून कसं काही सांगेनात. अखेर त्याही वेळी ती परत निघून गेली. त्या मुदतीचा आणखीही 1 महिना उलटून गेला. मग मात्र मुद्दामच 8-15 दिवसांचा उशीर करूनच ती बाई पुन्हा परत आली. तिनं मुलाला पुढं करत परत एकदा
तुम्ही ह्याला एकदा काहीतरी सांगाच, अशी विनंती केली. तुकाराम महाराजांनी यावेळी मात्र होकार दिला. ते म्हणाले, सांगतो हं बाळ, सांगतो. जरा थांब, ही एवढी 4 माणसं पाया पडून जाऊ देत, मग सांगतो. महाराजांच्या या बोलण्यानं त्या बाईंना आनंद झाला. आता तुकोबा आपल्या पोराला नक्कीच काहीतरी 4 चांगले शब्द सांगणार, त्याला शिकवण देणार, त्याच्या डोईवरून हात फिरवणार, या कल्पनेनं ती माऊली मनोमन सुखावली. होती नव्हती ती सगळी माणसं पाया पडून निघून गेली. राहिली ती फक्त मायलेकरं आणि नेहमीचे 2-3 लोक. त्यांना पण असं वाटत होतं की चला, आज या पोराच्या निमित्तानं आपल्याला हे काहीतरी बोध मिळेल. महाराज, लेकराला काहीतरी सांगताय ना मग, असं म्हणत तिनं पोराला आणून महाराजांच्या पुढ्यात बसवलं आणि म्हणाली, आता सांगा. त्या मुलाला जवळ घेऊन त्याच्या डोळ्यात पाहत महाराज म्हणाले, बाळ, गूळ खाऊ नये. ते शब्द ऐकले आणि ती बाई एकदम रागात येत म्हणाली, महाराज, आणि ते तर आधीच सांगतोय की, आणि तुम्हासनी मात्र तेवढं सांगायला 2 महिने लागले वय. तेव्हा शांतपणे महाराज म्हणाले, होय, 2 महिने लागले खरे, कारण त्यावेळी मी स्वतःच रोज गूळ खात होतो. आता मी खरंच गूळ खाणं सोडलंय आणि म्हणूनच मी त्याला सांगू शकलो की गूळ खाऊ नये. ते शब्द ऐकले आणि मग लोकांना कळलं की बोले तैसा चाले म्हणजे नेमकं काय. महाराजांच्या त्या 4च शब्दात एवढी प्रचंड शक्ती होती की पुढे 4च दिवसात त्या मुलाची गूळ खाण्याची सवय पार कुठल्या कुठं पळाली. काय मग, कळलं का या गोष्टीतनं काय घ्यायचं ते? आधी आपण करून बघायच्या गोष्टी आणि मग लोकांना सांगायच्या.